माझ्या आजीच्या पद्धतीचा खास 18 प्रकारच्या जिन्नसांपासून बनवलेला चविष्ट खानदेशी गरम मसाला रेसिपी आज तुमच्या सगळ्यांसाठी मी घेऊन आलेली आहे। या रेसिपीसाठी मला बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या। आज आपण 1 किलो गरम मसाल्याचे प्रमाण बघणार आहोत। हा एकच मसाला तुम्ही कढीसाठी, भाज्यांसाठी, खिचडीसाठी देखील वापरू शकता, ज्यामुळे तुम्ही केलेल्या भाजीची चव अगदी दुपटीने वाढणार आहे। सोबतच मी मसाल्याची चव आणि रंग टिकून राहण्यासाठी भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। गरम मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे 1 पावशेर म्हणजे 250 ग्रॅम इंदोरी धणे। इंदोरी धण्यांचा रंग आणि चव दोघंही खूप छान लागतात, त्यामुळे आपल्याकडे जर इंदोरी धणे अवेलेबल असतील तर आपण शक्यतो इंदोरी धण्यांचाच वापर करायचा आहे। त्यानंतर मी इथे घेतला आहे 25 ग्रॅम तेजपत्ता, 20 ग्रॅम दगडफूल। दगडफुलामध्ये बरेचदा काळी कचरा असतो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर मी इथे घेतला आहे 10 ग्रॅम शहाजिरं आणि 100 ग्रॅम आपलं रोजचं वापरायचं जिरं। शहाजिरं हे थोडं बारीक असतं आणि रोजचं वापरायचं जिरं थोडंसं जाडसर असतं, हा यामधला फरक आहे। त्यानंतर घेतला आहे 100 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम वेलची, आपली रोजचीच वेलची घेतलेली आहे, 50 ग्रॅम शोपा, 100 ग्रॅम सुकं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्यामुळे आपल्या मसाल्याची चव खूप छान अशी लागते। त्यानंतर घेतलेला आहे 50 ग्रॅम सुंठ, 10 ग्रॅम रामपत्री किंवा रामफळ म्हणतो, ह्याच्यामुळे मसाल्याची चव खूप छान अशी मस्त अशी लागते। लवंगा घेतलेल्या आहेत 10 ग्रॅम, काळे मिरे घेतले आहेत 10 ग्रॅम, 10 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे, 10 ग्रॅम कपूरचिनी घेतलेली आहे। कपूरचिनीला मागे अशी दांडी असते, त्यामुळे मसाल्याची चव खूप मस्त अशी लागते। 10 ग्रॅम बाजा घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी घेतलेला आहे 10 ग्रॅम नाकेसर। नाकेसरला सुद्धा काडी असते, हे थोडंसं वेगळं दिसतं कपूरचिनीपेक्षा। हे सगळे मसाले आता आपण काही मसाले कोरडे भाजून घेणार आहोत, काही मसाले तेलामध्ये भाजून घेणार आहोत आणि त्यापासून आपण मसाला तयार करून घेणार आहोत। सर्वप्रथम काही मसाले आता आपण कोरडेच भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी एक जाड बुडाची पितळी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण धणे भाजून घेणार आहोत। अगदी मस्त खमंग आणि खरपूस असे धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। घरभर छानपैकी सुवास दरवळेल असे आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहे। आपले धणे भाजून या ठिकाणी रेडी झालेले आहे, ते आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी मी शहाजिरं आणि रोजचं वापरायचं जिरं आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे। मंद आचेवर छान खमंग असं आपल्याला हे जिरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर जिऱ्याचा तडतडण्याचा आवाज आणि जिऱ्याचा रंग देखील आता छानपैकी बदललेला आहे, म्हणजे आपले जिरे या ठिकाणी भाजून रेडी झालेले आहे। त्यानंतर आता आपण शोपा भाजून घेणार आहोत। मंद आचेवर शोपांचा रंग बदलेपर्यंत आणि छानपैकी खमंग असा सुवास सुटेपर्यंत आपल्याला शोपा सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। शोपांचा रंग देखील आता मस्तपैकी बदललेला आहे, खमंग वास सुद्धा दरवळत आहे, म्हणजे आपल्या शोपा या ठिकाणी भाजून रेडी झालेले आहे। यानंतर आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। मंद आचेवर छानपैकी तीळ अशी तडतड अशी फुटेपर्यंत आपल्याला ही तीळ छानपैकी भाजून घ्यायची आहे। तीळ आता तडतडाचा आवाज येत आहे आणि छानपैकी मस्त खमंग अशी तीळ आपली या ठिकाणी भाजून रेडी झालेली आहे। भाजलेली तीळ आता आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। सगळे कोरडे भाजून घेतलेले जिन्नस आपण एका परातीमध्ये सेपरेट असे काढून घेतलेले आहेत। आपले सगळे कोरडे जिन्नस आता भाजून रेडी झालेले आहेत। आता आपण जे तेलामध्ये जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किंवा मसाले भाजून घ्यायचे आहेत ते आता आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी ते 1 चमचा शेंगदाणा तेल टाकून घेतलेले आहे, त्यामध्ये मी ही वेलची टाकून घेतलेली आहे। आजच्या ठिकाणी आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर छान खमंग अशी वेलची आपल्याला भाजून घ्यायची आहे। आपण बघू शकता वेलची सुद्धा छानपैकी तडतडली आहे आणि रंग देखील वेलचीचा आपला बदललेला आहे। या ठिकाणी आपली वेलची भाजून रेडी झालेली आहे। त्यानंतर आता आपण पुढे म्हणजे तेजपत्ता भाजून घेणार आहोत। पुन्हा थोडेसे अगदी अर्धा चमचाच तेल आपल्याला टाकायचे आहे आणि शेंगदाणा तेलामध्ये आपण हे सगळं भाजत आहोत, कारण खानदेशामध्ये शेंगदाणा तेल वापरण्याची पद्धत आहे। त्यामध्ये सुद्धा आता आपण हा तेजपत्ता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आजच्या ठिकाणी मंद ठेवायची आहे। तेजपत्ता व्यवस्थितपणे आता भाजून आपला रेडी होत आहे। तेजपत्ता भाजून रेडी झालेला आहे, हा सुद्धा आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया। त्यानंतर पुन्हा 1 चमचा छोटा चमचा किंवा अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण भाजून घेणार आहोत दगडफूल। हे दगडफूल जे आहे ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, त्यामुळे जो काळे कचरा असतो तो काढून घेतलेला आहे। हे सुद्धा आता आपण भाजून घेऊया। दगडफूल आता छानपैकी मस्त खमंग आणि खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। त्यामध्ये मी कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण इतर मसाले सुद्धा भाजून घेऊया। त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम 10 ग्रॅम लवंगा टाकून घेणार आहोत।
त्यानंतर 10 ग्रॅम काळे मिरे, 10 ग्रॅम नाकेसर टाकून घेणार आहोत आणि 10 ग्रॅम कपूर चिनी। हे सगळे आपल्याला मंद आचेवर छानपैकी मस्त खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर खमंग आणि खरपूस असे भाजून घेतल्यानंतर आपले सगळे मसाले आता भाजून रेडी झालेले आहेत। त्यानंतर पुढे सुद्धा आपण 3-4 मसाले असे एकत्र भाजून घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम मी घेतले आहेत रामपत्री आणि बाजा घेतलेला आहे, तो सुद्धा आता आपण 1 चमचा तेलामध्ये भाजून घेणार आहोत। त्यामध्ये आपण दालचिनी सुद्धा टाकून घेणार आहोत आणि मंद आचेवर छान खमंग आणि खरपूस असे हे मसाले सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। सगळे मसाले आता छानपैकी खमंग आणि खरपूस असे भाजले गेलेले आहेत। आता हे मसाले आपण ताटामध्ये काढून घेऊया। सगळे मसाले मी ताटामध्ये आपण बघू शकता काढून घेतलेले आहेत भाजलेले। त्यानंतर अर्धा चमचा तेल घेतलेले आहे आणि त्या तेलामध्ये आता आपण सुंठ भाजून घेणार आहोत। उलटत पलटत त्याला थोडंसं चरटाच्या सहाय्याने म्हणजे उलटच्या सहाय्याने आपण दाबत दाबत त्या सुंठला खूप छानपैकी असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे, कारण हे सुंठ आपल्याला नंतर कुटायची असते, त्यामुळे हिला छानपैकी असे भाजणे आवश्यक आहे। त्यानंतर मी या ठिकाणी खसखस भाजून घेणार आहोत। सुंठ भाजून घेतली त्यामुळे थोडेसे तेल आपल्या कढईमध्ये शिल्लकच होते, त्यामध्ये आता आपण ही खसखस भाजून घेऊया। छानपैकी खमंग आणि खरपूस अशी ही खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून या ठिकाणी रेडी झालेली आहे, आपण बघू शकता। त्यानंतर पुढे आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे आहे। कढई मी थोडीशी फडक्याने स्वच्छ करून घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत। जेणेकरून स्वच्छ करून यासाठी घ्यायचे आहे की आपले खोबरे जळणार नाही आणि व्यवस्थित असे एकसारखे खमंग असे भाजले जाईल, त्यामुळे खोबरं आपण मंद आचेवर छानपैकी खमंग असं भाजून घेऊया। आपण बघू शकता किती मस्त असं गुलाबीसर रंगावर आपलं खोबरं आता या ठिकाणी भाजून रेडी झालेलं आहे। नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण क्रमाक्रमाने जे आपले जिन्नस आहेत, भाजून घेतलेले मसाले आहेत ते बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आता ही जी सुंठ आपण भाजून घेतली होती ती थोडीशी ओबडधोबड अशी मी कुटून घेतलेली आहे, ती आपण घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि भाजून घेतलेली खसखस घालून घेऊया आणि याची पूड तयार करून घेणार आहोत। सुंठ आणि खसखसांची पूड आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे। ती पूड आता आपण भाजलेल्या सगळ्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि थोडा थोडा करून हा मसाला आपण वाटून घेणार आहोत। सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। तेलामध्ये भाजून घेतलेले जे सगळे मसाले आहेत ते आपण ताटामध्ये सेपरेट काढून घेतले होते। त्या सेपरेट काढलेल्या मसाल्यांमध्ये आपण सुंठ आणि खसखसची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि थोडे थोडे करून हे सगळे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचे सर्वप्रथम आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। आपला मसाला या ठिकाणी वाटून रेडी झालेला आहे। आपण बघू शकता मसाल्याचा रंग किती मस्त सुरेख असा आलेला आहे आणि सुगंध तर काय सांगू मंडळी, सगळ्या घरभर असा छानपैकी मस्त असा दळदळतो आहे। स्पेसिफिकली जे मसाले आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण दळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी जे कोरडे मसाले भाजून घेतले होते, जसे की धणे भाजून घेतले होते, शोपा भाजून घेतल्या होत्या, त्यामध्ये आता हे तेलात तळून घेतलेल्या मसाल्यांची जी पूड तयार करून घेतली आहे ती आता आपण मिक्स करून घेणार आहोत। छानपैकी मस्त अशी ही पूड आपण एकजीव करून घ्यायची आहे। मसाल्याची पूड आणि कोरडेचे आपले भाजून घेतलेले जिन्नस होते ते सगळे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण सुके भाजून घेतलेले खोबरे सुद्धा एकजीव करून घेऊया आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून याचा छानपैकी बारीक असा मसाला वाटून घेऊया। आपण बघू शकता आपला जो मसाला आहे तो फायनली वाटून आता रेडी झालेला आहे। छान असा मस्त असा दिसत आहे। सुगंध तर काय सांगू मंडळी, संपूर्ण घरभर असा छानपैकी मस्त असा दरवळत आहे। आता आपण हा मसाला चाळणीने गाळून घेणार आहोत। मीडियम साईजची जाळी मी या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामधून आता आपण हा मसाला छान असा बारीक असा छानपैकी चाळून घेऊया। आपण चाळून घेतल्यानंतर खाली अगदी फाईन असा म्हणजे अगदी छानपैकी चाळला गेलेला बारीक असा मसाला आपला खाली येतो आणि ही जो जाडसर असा मसाला न दळला गेलेला मसाला हा वर राहतो। हा जो न दळला गेलेला किंवा जाडसर असा मसाला आहे हा पुन्हा आपल्याला पुढच्या वाटणात घ्यायचा आहे आणि तो पुन्हा आपल्याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। असे करत करत आपल्याला संपूर्ण मसाला छानपैकी असा दळून घ्यायचा आहे। आपण बघू शकता खानदेशी पद्धतीने बनवलेला मस्तपैकी पारंपरिक असा गरम मसाला आपल्या ठिकाणी तयार झालेला आहे। बघा रंग देखील किती मस्त सुरेख असा आलेला आहे। हा मसाला चवीला खूप छान लागतो, यामुळे आपल्या भाज्यांची चव अगदी दुपटीने वाढते, त्यामुळे हा मसाला तुम्ही जरूर तयार करून बघा। अगदी घरच्या घरी तयार करू शकतो, कुठल्याही कांडप मशीनमध्ये जाण्याची आपल्याला या ठिकाणी गरज लागत नाही।
खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही जरूर ट्राय करून बघा। हा जो मसाला आहे हा आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता। काचेच्या बरणीमध्ये भरल्यामुळे काय होते की त्याचे रंग आणि चव अगदी तशीची तशीच राहते। त्यामुळे हा मसाला काचेच्या बरणीत आपण भरायचा आहे आणि अगदी कोरड्या अशा जागी आपल्याला हा ठेवायचा आहे। कुठेही गॅसच्या ओट्याच्या खाली किंवा ओलसर जागी याला ठेवू नका। छानपैकी कपाटामध्ये थोडा हवेशीर असा याला आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे हा मसाल्याचा रंग आणि चव वर्षभर तशीच अगदी टिकून राहते। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणामध्ये आपला 1 किलो खानदेशी गरम मसाला या ठिकाणी रेडी झालेला आहे। आपण बघू शकता आपला गरम मसाल्याचा रंग देखील किती मस्त आलेला आहे। कढीमध्ये म्हणा, फोडणीच्या खिचडीमध्ये म्हणा, कोरड्या भाज्या आहेत, पातळ भाज्या आहेत, कुठल्याही प्रकारच्या आपल्या रोजच्या ज्या आपण करतो त्या भाज्यांमध्ये हा मसाला आपण वापरू शकता। आपण भाज्यांमध्ये हा मसाला वापरल्यास आपल्या भाजीची चव, खिचडी कढीची चव अगदी दुपटीने छानपैकी मस्तपैकी वाढणार आहे। आपण हा मसाला घरच्या घरी तयार करू शकता, शिवाय अगदी सोपा सुद्धा आहे। आपण हा मसाला नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच माझे चॅनल खमंग खानदेशाला सबस्क्राईब केले नसेल तर माझे चॅनल खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा। बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशा छान छान आणि अस्सल खानदेशी आणि मस्त मस्त खमंग अशा रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशाच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।